क्योंकि तुम धड़कन मस्तानी दीवानगी से तू माझा बाबा रे सोडण्याचे और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल झालेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या व्हिडिओचा जो बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रेसेट आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तसंच या व्हिडिओच्या जे काय आपण मटेरियल यूज केले ते पण मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियलची लिंक दिलेली आहे, तिथनं ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं। तर आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला लाईट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला लाईट मोशन ॲप ओपन करायचं आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क आणि शेक इफेक्टची प्रेसेट दिलेली आहे, ती तुम्हाला त्या लाईट मोशन ॲपमध्ये ॲड करून घ्यायची। तर बघू शकता अशा प्रकारचा बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रेसेट मी तुम्हाला दिलेला आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला इथे बीटमार्क ओपन करायचा आहे अशा प्रकारे। तर बघू शकता अशा प्रकारचा बीटमार्क मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर ह्यात जस्ट तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता तुम्ही 4 ग्रुप दिलेले आहेत पहिल्यांदा। तर पहिल्यांदा तर तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायची आहे, बघू शकता अशा प्रकारे प्लसवरती टच करून। त्यानंतर मीडियावरती जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारे बघू शकता एक इमेज ॲड करून घ्यायची। त्यानंतर इमेज असेल ती येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची। तर ह्या इमेजची लेंथ बघू शकता तुम्ही अशा प्रकारे 4.14 सेकंद एवढी वाढवून घ्यायची आहे। इमेजची लेंथ वाढवल्यानंतर जस्ट ह्याची ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी असेल तुम्हाला येते अशा प्रकारे बघू शकता 25% ठेवायची इथं। अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला ह्या फोटोमध्ये एक इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी फोटोवरती टच केल्यानंतर जस्ट तुम्हाला खालती येते इफेक्टचं ऑप्शन शो होणार आहे, त्यावरती जाऊन तुम्हाला येते ॲड इफेक्टवरती टच करायचं आहे। नंतर वरती तुम्हाला येते सर्चच्या आयकॉनवरती जाऊन अशा प्रकारे स्पॉट कलर नावाचा जो इफेक्ट आहे तो येथे सर्च करायचा आहे तुम्हाला। अशा प्रकारे बघू शकता आपला जो स्पॉट कलर नावाचा इफेक्ट आहे तो येथे ॲड झालेला आहे। त्यानंतर जस्ट तुम्हाला इथनं बॅक निघून आपण जो आता फोटो ॲड केला आहे त्याला होल्ड प्रेस करून अशा प्रकारे बघू शकता आपल्याला सर्व ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचा, जेणेकरून जो आपला फोटो असेल तो सर्व ग्रुपच्या बॅकग्राऊंडला अप्लाय होणार आहे। तर त्यानंतर जस्ट आपला जो पहिला ग्रुप आहे बघू शकता त्याच्यावरती टच केल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे खालच्या लाईनमध्ये सेकंड नंबरला येते एडिट ग्रुपचे ऑप्शन दिसून येणार आहेत, त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला। त्यानंतर जी आपली खालची लेअर आहे बघू शकता रेक्टँगल 1 नावाची जी लेअर आहे बघू शकता ती येथे तुम्हाला डिलीट करून घ्यायची आहे। डिलीट केल्यानंतर जस्ट तुमच्यापाशी तुम्हाला असा इंटरफेस दिसून येणार आहे। त्यानंतर तुम्हाला एकदा प्लसवरती टच फोटो असेल तो येथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला। फोटो ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचा आहे। त्यानंतर फोटोची लेंथ असेल ती अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। नंतर मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन इमेज अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला। एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला बॅक निघायचं आहे। तर बघू शकता आपला जो पहिला ग्रुप आहे तो इथे एडिट झालेला आहे, त्याच प्रकारे आपला जो सेकंड ग्रुप आहे तो पण इथे एडिट करून घ्यायचा आहे। पहिल्यांदा जो रेक्टँगल असेल आपला तो बॅकग्राऊंडचा तो इथे डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला। डिलीट केल्यानंतर जस्ट तुमचा जो फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघू शकताय। त्यानंतर अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन जो फोटो आहे तो इथे व्यवस्थितपणे येते अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला। अशा प्रकारे आपले 2 ग्रुप इथे एडिट झालेले आहेत। अशाच प्रकारे आपल्याला 4ही ग्रुप एडिट करायचे आहेत पहिल्यांदा। तर चला पहिल्यांदा ग्रुप एडिट करून घेऊया। through the highways till my shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. तर बघू शकता आपले सर्व ग्रुप येथे एडिट झालेले आहेत। ग्रुप एडिट झाल्यानंतर जस्ट तुम्हाला
पुढच्या बीटवरती येऊन अशा प्रकारे 4.14च्या बीटवरती येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे. नंतर तुम्हाला पुन्हा इथे एकदा एक फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर फोटोला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर ह्या फोटोची लेंथ बघू शकता तुम्ही, जो आपला पुढचा बीट आहे 8.28 सेकंदाचा, त्याच्यावरती येऊन तुम्हाला ह्या फोटोची लेंथ अशा प्रकारे पूर्णपणे वाढवून घ्यायची आहे. फोटो ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला अशाच प्रकारे सर्व बीटवरती एक फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता पुढच्या बीटवरपर्यंत ह्याची लेंथ आपल्याला पण वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बीटपर्यंत आपल्याला जो फोटोची लेंथ आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकता आपले सर्व फोटो इथे ॲड झालेले आहेत. फोटो ॲड झाल्यानंतर जस्ट तुम्हाला एकदा शेक इफेक्टच्या प्रिसेटमध्ये जायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बॅकने घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर जो आपला शेक इफेक्ट प्रिसेट मी तुम्हाला दिलेला आहे तो इथे ओपन करायचा आहे तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारचा मी शेक इफेक्ट तुम्हाला एक दिलेला आहे. त्याच्यावरती टच करून तुम्हाला जस्ट इथे इफेक्टमध्ये जाऊन येते खालच्या कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत. त्याच्यावरती टच करून येते सर्व इफेक्ट असेल ते कॉपी इफेक्ट करून घ्यायचे तुम्हाला. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला बीट मार्कमध्ये एंटर करायचं अशा प्रकारे. बघू शकता आपण अशा प्रकारे बघू शकता 4.14 सेकंदाचे जेवढे पण पुढचे आपण फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोवरती हा इफेक्ट असेल ते येते अशा प्रकारे 3 डॉटवरती टच करून येते पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे तुम्हाला. बघू शकता आपले जे इफेक्ट आहेत ते येते अशा प्रकारे अप्लाय होणार. अशाच प्रकारे सर्व इमेजमध्ये हे इफेक्ट येते पेस्ट करून घ्यायचे तुम्हाला. बघू शकता इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत आपले. त्यानंतर पुन्हा तुम्हाला 4.14 सेकंदावरती येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक सेप ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. त्यानंतर अशा प्रकारे 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे इथे टच करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे. एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला जो खालच्या कोपऱ्यात व्हाईट कलर दिसून येतोय बघू शकता. त्याच्यावरती टच केल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे अशा प्रकारे व्हाईट कलर असेल तो इथे ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅक कलर थोडंसं अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथनं बॅक निघायचं. ह्याची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची बघू शकताय तुम्ही. एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला मी ऑल मटेरियलमध्ये एक PNG दिला आहे तो PNG इथे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचं बघू शकता मी अशा प्रकारचा PNG तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता ह्याची लेंथ साईज अशा प्रकारे ॲड करून व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर एवढ्यानंतर जस्ट तुम्हाला पुन्हा बघू शकता तुम्ही 4.14 सेकंदावरती एकदा प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे तो ओव्हरले व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारचा ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तो व्हिडिओ अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर ओव्हरले व्हिडिओ टच करून तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर ह्या ओव्हरले व्हिडिओला तुम्हाला अशा प्रकारे 90 डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. एवढ्यानंतर जस्ट ह्याची साईज जी असेल बघू शकता तो अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे तुम्हाला फुल स्क्रीनला. नाहीतर तुम्ही वरती 3 डॉटवरती टच करून देखील इथे फिल कंपोजिशन एरिया करून घेऊ शकता. तर एवढ्यानंतर जस्ट तुम्हाला ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी असेल ती अशा प्रकारे स्क्रीन करून टाकायचे जेणेकरून आपला जो ओव्हरले आहे तो इथे व्यवस्थितपणे इथे ॲड होऊन जाणार आहे. बघू शकता आपला जो ओव्हरले व्हिडिओ आहे तो इथे व्यवस्थितपणे ॲड झालेला आहे. तर हीच लेअर आपल्याला ओव्हरलेची लेअर अशा प्रकारे इथे टच करून येते कॉपी लेअर करून घ्यायची आहे आणि प्रत्येक बीटवरती अशा प्रकारे पेस्ट क्लिअर करून घ्यायची आहे तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओव्हरले व्हिडिओचा बघू शकता आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे. आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. त्यानंतर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट वरती तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करून येते व्हिडिओ असेल तो इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.